नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर अनुजा बर्वे यांनी एका प्रसंगातून शब्दबद्ध केलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. उमाला आपल्या मनासारखं वेळापत्रक लावून दैनंदिन गोष्टी करणं शक्य झाल्याला 6 महिने झाले असतील. रिटायर्ड होण्यापूर्वी घड्याळाच्या तालावर चालणं आणि नंतर आधी लेकीनं आणि मग सुनेनं गुड न्यूज दिल्यानं आवश्यकतेनुसार त्यांच्या दिमतीला हजर राहणं, ही सगळी कर्तव्य समाधानकारक पार पाडल्यानंतर आता अशा मनात दडलेल्या खूप गोष्टी तिला मनासारख्या करणं शक्य होत होतं. पूर्ण एकाग्रतेनं आणि शांत चित्तानं देवपूजा करणं हे उमाचं अगदी मनपसंत काम. खरं तर देवपूजेचा वेळ तिच्यासाठी मी टाईमसारखा असल्यानं त्यात व्यत्यय आला की तिची चिडचिड व्हायची. त्यातून आज गुरुवार. घरातल्या देवांची पूजा झाल्यावर लगेचच समोरच्या देवळात दत्तदर्शनाला जायचा बेत असल्यानं पटापट उमानं देवपूजा करायची वस्त्र काढली दांडीवरून. पंचपात्रात पाणी घेतलं, पळीनी ताम्हणही काढून ठेवलं देवाच्या चौरंगाच्या बाजूच्या ओट्यावर. इतक्यात नेहमी घ्यायच्या औषधाच्या गोळ्यांची आठवण झाली म्हणून हॉलमध्ये येऊन तिनं घड्याळाकडे नजर टाकली. हो गो बाई, 11:15 का झाले? पूजेला सुरुवात करायच्या आधीच घ्यायला हव्यात गोळ्या, नाहीतर आणखीन उशीर व्हायचा तासभर. संध्याकाळी गीतेचं अध्यात्म समजून देणारं ते प्रवचन अटेंड करायचं असेल ना, तर 12:30ला देऊळ बंद व्हायच्या आतच जायला हवं. बाई ग, हात झरझर चालायला हवेत हो. असा एक स्वसंवाद करत गोळ्या घ्यायला म्हणून उमा अंमळ खुर्चीवर टेकली. पूजा अर्ध्यावर होत आली तो मोबाईल खणखणला. कोण आहे बरं? असा एक उडता कटाक्ष टाकला उमानं. नाव नाही म्हणजे माहीत नसलेला कॉल. काहीतरी इन्व्हेस्टमेंटबद्दलच असणार नक्की, असं म्हणून तिनं साफ दुर्लक्ष केलं फोनकडे. असंही दिनक्रमातनं विशिष्ट वेळ ठेवू न केलेल्या साग्रसंगीत पूजेच्या ठेवीवर मिळणाऱ्या समाधानाच्या व्याजाची जास्तच गोडी लागली होती उमाला हल्ली. जवळजवळ पूजा पूर्ण होत आली होती. आता निरंजन लावून नैवेद्य दाखवला की झालं असं वाटत असतानाच डोरबेल वाजली. किंचित वैतागत उमानं दार उघडलं तर दारात कचरेवाली उभी. काय आहे अगं, कचऱ्याची पिशवी ठेवली आहे की उगा आपली बेल वाजवायची? उमाचा स्वर अंमळ करवादलेलाच लागला. ती पिशवी मी बघितली वहिनी, पण पाण्याची बाटली हवी आहे, देते. पण अगं नेहमीसारख्या गार नाही आहेत, नुकत्या थोड्या वेळापूर्वी भरून ठेवल्यात सगळ्या बाटल्या फ्रीजमध्ये. नेहमीचाच दमला भागला चेहरा, पण आज कचरेवाली जरा जास्तच हतबल वाटली उमाला. प्रसंगी मारहाण करणाऱ्या 1 नंबर बेवड्या नवऱ्याच्या कथा ऐकवायची कचरेवाली अधनमधनं उमाला. पण पाण्याखेरीज कधी कसली मागणी नसायची तिची. हां, तिची कथा ऐकून घ्यायला कान मात्र हवा असायचा तिला. पण उमाला आज अजिबात वेळ नव्हता. वहिनी, कधी मागितले नाहीत, पण आज 10 रुपये देता का चहासाठी? कालपासून बेवड्यानं धुमाकूळ घातलाय. खाणं तर सोडा, नुसता चहा पण नाही पिला. अजून 3 सोसाट्यामध्ये जायचंय. निव्वळ 1 कप चहासाठी नि त्यातून मिळणाऱ्या तरतरीसाठी आसुसलेले कचरेवालीचे डोळे पाहणं असह्य झालं उमाला. अगं, वरच्या 3 मजल्यांवर जायचं असेल ना अजून? जाऊन ये परत, मग देते. असं म्हणून बोलणं आवर्त घेत उमा किचनकडे वळली. निरंजन आणि नैवेद्य दोन्हींना वेटलिस्टवर ठेवून तिनं पटापट चहाचं आधण ठेवलं गॅसवर. साखर थोडी जास्त आणि आलंसुद्धा किसून घातलं आधणात. चहा मुरेपर्यंत पोळ्या तयार होत्या. त्यातल्या 2 पोळ्यांचा शेंगदाण्याचा चटणी घालून रोल केला. संध्याकाळी पोळी कमी पडेल, पण करू दुसरं काहीतरी असं एकीकडे मनात विचार करत दूध घालून चहा गाळेपर्यंत बेल वाजलीच. बस गजरा, देतेच असं म्हणून उमानं कचरेवालीच्या हातात चहा आणि पोळीचा रोलच दिला. वहिनी, हो कमाल आहे तुमची. उमाच्या या अनपेक्षित कृतीनं तिच्या नजरेतली भूक मावळून अगदीच भारावून गेली ती. असंही कुणीतरी फक्त आपल्यासाठीच काहीतरी करणं, मग ते काहीतरी करणं अगदी साधा चहा जरी असला ना तरी खूप विलक्षण वाटतंच अगदी कोणत्याही व्यक्तीला. पण अगदी सहज भावनेनं केलेल्या या कृतीच्या पुष्ट्यर्थ उमानं म्हटलं, अगं घे ना, निवांत बस 5 मिनिटं, मग जा पुढच्या सोसायटीत. बघ, मीही चहा घेतेय तुला कंपनी म्हणून. चहापान झालं.
कचरेवाली तृप्त होऊन निघून गेली. उमाई किचनकडे वळली. आज जाताना घड्याळाकडे लक्ष गेलंच. 12 वाजून गेलेच शेवटी. आता दत्तदर्शन अशक्यच होतं. पण तरीही चिडचिड नाही झाली उमाची. निरांजन लावून नैवेद्य दाखवून शांतपणे नमस्कार करणाऱ्या उमाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. एरवीच्या व्याजापेक्षाही जास्त, अगदी कंपाऊंड इंटरेस्ट असल्यासारखं. श्रोतेहो, गरजवंताची गरज जाणून त्याच्या गरजेला उपयोगी पडणं यासारखं दुसरं समाधान नाहीच मुळी कशात पण आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.